पाटील साहेब, आनंदाचा क्षण आहे, पेढा खाऊन नाही जाणार? विश्वंभर, तू पुन्हा एकदा बाजी मारली, आपली मी येणार आणि तेव्हा तुला सगळ्यांच्या मोर मन खाली घालायला लावणार. विक्रम गाडगे पाटील, ध्यानात ठेव, सोडणार नाही तुला. साहेब, अरे अहो सौ तुमचा तिथे प्लॅन फसलाय आणि तुमचा जो अपमान झालाय ना तो सगळ्या न्यूज चॅनलवर दाखवत आहेत. हे त्याला फसला म्हणून काय झाला, एवढ्यावर थांबत नाही आपण, बरं का? पण साहेब एक कळत नाही, ती मुलगी पास कशी झाली? आम्ही बी तोच विचार करतोय, ही पोरगी पास झाली कशी? गडबड आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण जी काय गडबड आहे ना ती आम्ही शोधून काढू. आम्ही फक्त एक धागा सापडू दे, अख्खी शिलाई आहे ना अशी उसवून टाकीन. टरा टरा टरा. चला निघा. आता योग कोण आहे? कोण आहे रे? मी अलकनंदा. तुम्ही? काकू, उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो उद्याची पूजा ना निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणजे झालं. अगं तू शांत राहा, काही काळजी करू नकोस. काकू, मला काळजी ना फक्त आत्याची आहे. ऐन वेळी ती नक्की काहीतरी गडबड करणार किंवा मला कसं बोलवलंच नाही असं म्हणत बाबांसमोर तमाशा तरी करणार. तुला माहितीये ना बाबांचा पारा चढायला काही वेळ लागत नाही. एक काकू, मीच जाऊन आत्याला उद्याचं आमंत्रण देऊन येऊ का? बरोबर आहे तुझं. नंदाकांचं तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. हो, मी जातेच. मी तू जा, पण नंदाका काही बोलल्यात तरी तू शांत राहा. उगाच उलट उत्तर देऊ नकोस, शब्दाला शब्द वाढतील. हा, काही काळजी करू नकोस. मी आत्याला एकदम प्रेमाने आमंत्रण दे आणि लगेच परत ये. उद्याचं काम कसंही करून व्हायलाच पाहिजे. काम फत्ते झालं की मग बघते ह्या विश्वंभर आणि त्याच्या लेकीकडे. आत्या, श्रावणी, तू आत्ता इथे यावेळी? अगदी योग्य वेळेला आले ना. म्हणजे उद्याचं आमंत्रण द्यायचं होतं. मी पास झाले म्हणून माझ्या बाबांनी माझ्यासाठी उद्या पूजा ठेवली आणि ती निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून मी तुझ्याकडे आले. माझ्याकडे का? हिचं काय, माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघवत नाही ना तुला? ए श्रावणी, अगं अगं, काय झालं? बरोबर, मी खरं बोलले म्हणून त्रास झाला ना? त्रास तर तुला होणार आहे. कर कर, तुझा आनंद साजरा कर. पास झालीस ना परीक्षेत, बापांनी पेढा भरवलाय, विश्वंभरचे विरोधकही शांत झालेत. पण एक लक्षात ठेव, ही वादळापूर्वीची शांतता आहे. माहितीये मला, तुझ्या सुपीक डोक्यात नक्कीच काहीतरी पिकत असणार. म्हणून तर मी तुझ्याकडे आले. उद्याची पूजा मला शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडायला हवी आहे, नाहीतर काय तर काय? मला धमकी देतेस? नाही नाही ग आत्या, मी तुला धमकी देईन? अगं मी तर तुला समजावतीये प्रेमाने. बापानी पेढा भरवला म्हणून एवढ्या उड्या मारू नकोस ग. अलकनंदा काय चीज आहे ना, तुला अजून नाही कळलं. बरोबर आहे आत्या, तू नेमकी कशी आहेस ना ते माहितीच नाहीये कोणाला. पण जर कळलं तर काय होईल ग? म्हणून म्हणते उद्या पूजेला यायचं, स्वतःही आनंदी राहायचं आणि इतरांनाही आनंदी राहू द्यायचं. येते. निर्मला देवी मेंटल हॉस्पिटल.
माणसं आहेत. मी अलकनंदा. तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरी कुरिअर पाठवायची? हा, गप्पा बसा. तुमचा नवा स्टाफ आणि नवे नियम सगळे माझ्यासमोर झाडू नका. आजपर्यंत 23 वर्ष मी तुमचं बिल वेळेवर भरत आले. ते काय तुमच्यावर उपकार म्हणून नाही, तर तुमचं तोंड बंद राहावं म्हणून. चुकून जरी कोणाला कळलं ना की त्या हॉस्पिटलशी माझा काही संबंध आहे, तर तुमची ही जी संस्था आहे ना ती मातीत गाडून टाकीन मी. लक्षात ठेवा, मी स्वतः येईन तिथे. समजलं? नॉनसेन्स. श्रावणी, तुझं आयुष्य या राखीसारखं होणार आहे. जसा तुझा भूतकाळ आणि तुझं सत्य मी काळोखात दडवलंय ना, तसा. बिचारी श्रावणी, तिला काय माहित तिचा स्वर्ग हॉस्पिटलमध्ये आहे.